निश्चितच मोठ्या प्रमाणात मुलींची संख्या या सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये आहे। मुलांसाठी रिझर्वेशन ठेवावं काय या विचारामध्ये निश्चितपणाने आम्ही आहोत, पण मुलींचं हे यश आहे हे निश्चितच अभिनंदनीय आहे। सगळ्यांच्याच या यशाबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर आपल्या सगळ्यांच्या ऍडमिशन सेवांना पार पडलेल्या असतील आणि आपण काय करायचंय मनाशी ठरवलेलं असेल, पण बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं आमच्या की 10वीच्या 12वीच्या पायरीवरती आपण जे करायचं ठरवतं ते पुढे जाऊन आपण करत नाही। मी आजच एक लेख वाचत होतो, जे मोरे साहेब जे आहेत त्या ठिकाणी साहित्य मंडळाचे अध्यक्ष आणि सावरकरांच्या वरती ज्यांनी 2 ग्रंथ लिहिलेले आहेत की त्यांना त्यांच्या घरच्यांनी फोर्स केलं की तुला चांगले मार्क मिळत आहेत तर तुला या ठिकाणी मेडिकलला जाऊन सायन्सच घेतलं पाहिजे। त्यांची इच्छा होती की मला आर्ट्सच्या विषयात रुची आहे, मला लेखक व्हायचं आहे, पण त्यांना घरच्यांनी आग्रह धरला आणि त्यामुळे ते मेडिकलला गेले। मेडिकलला जाऊन डॉक्टर झाले, पण शेवटी प्रोफेशन त्यांनी लेखकाचाच निवडला। असे आपल्या अवतीभोवती अनेक पद्धतीची प्रोफेशन आपल्याला पाहायला मिळतील की ज्याच्यामध्ये लोक आहेत पण मनानं नाही आहेत त्या ठिकाणी। मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आताचे पालक सुधारणे आहेत, आताचे पालक निश्चितपणाने हा विचार करणारे आहेत आणि त्यामुळे आपल्या मुलांना खरोखर काय आवडतं आणि आपली मुलं कुठल्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतात या दृष्टिकोनातून विचार करणारे असतील आणि यासाठी मुलींच्या आवडीला पसंती देऊन त्याप्रमाणे त्यांना त्यांचं करिअर निवडण्याचं, त्यांचं शिक्षण निवडण्याचं त्यांना स्वातंत्र्य देतील। येत्या 4 ऑगस्टला वासुदेव बळवंत फडके आद्यकाल वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहामध्ये आम्ही सन्माननीय अविनाश धर्माधिकारी साहेब यांचं याच विषयाला अनुसंगून एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे दुपारी 3 वाजता, 4 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता, आणि आपल्या सगळ्यांना आमंत्रण करतो की त्या ठिकाणी आपण यावं। अविनाश धर्माधिकारीजी याच विषयावरती राष्ट्र प्रेमानं भारित असलेली पिढी निर्माण करण्यासाठी चाणक्य मंडळच्या माध्यमातून पुण्यामध्ये खूप वर्ष काम करतायत आणि निश्चितच आपल्यापैकी बहुतांश जणांना या दृष्टिकोनातून हे मार्गदर्शन घ्यावंसं वाटेल। आज आपला सर्वांचा हा जो सन्मान इथं खांदा कॉलनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि शिवराय प्रकल्पग्रस्त सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीनं आयोजित केला आहे। मी एकनाथ दादा आपल्या सगळ्या सहकार्यांचं या ठिकाणी गणेश पाटील सीताताई या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं सातत्यानं खांदा कॉलनी वासियांसाठी वर्षभर वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम आपण सातत्याने घेतलेले आहेत आणि त्यामुळे या कार्यक्रमांच्या माध्यमातून खांदा कॉलनी वासियांच्या ज्या ठिकाणी कौतुक करण्याची गरज आहे तिथे कौतुक होईल, ज्या ठिकाणी सोबत उभं राहायची आवश्यकता आहे तिथे आपण नेहमी सोबत उभे राहिलेले आहात। अशाच पद्धतीने आपण भविष्य काळामध्ये देखील काम करत राहावं यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि अनेकांत सुंदर कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये उपस्थित राहण्याची आपण आम्हाला संधी दिली, आपल्या मनापासून आभार व्यक्त करत आहोत।